राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा विविध खात्याच्या मंत्र्यांच्या कामकाजासाठी OSD अर्थात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांची नियुक्ती केली जाते। अनेकदा विशेष कार्यकारी अधिकारी देखील खाजगी सचिव म्हणून काम करतात। अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या OSDची संख्या अधिक असल्यानं अनेक जण त्या पदाचा धाक दाखवून शासकीय विभागात काम करतात। या OSDची संख्या अधिक असल्यामुळे यातील खरा कोण आणि तोतया कोण हे अनेकदा लक्षात येत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असाच एक तोतया OSD चतुर्भुज झालाय आणि त्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आलेत का हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा विविध खात्याच्या मंत्र्यांच्या कामकाजासाठी OSD अर्थात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांची नियुक्ती केली जाते। अनेकदा विशेष कार्यकारी अधिकारी देखील खाजगी सचिव म्हणून काम करत असतात। यांची संख्या अधिक असल्यामुळे यातील अधिकृत नियुक्ती असलेला OSD, PA आणि बनावट तोतया कोण हे ओळखणं प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही अनेकदा कठीण होऊन बसतं। पुण्यात एका तथाकथित OSDचा भांडाफोड झालाय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी असल्याचं भासवून पुणे पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रकार या OSD कडून सुरू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुम्ही एका गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही, मी उपमुख्यमंत्र्यांचा OSD आहे असं सांगून प्रद्युम्न श्रीहरी पाटील यानं पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता। त्यानं स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी असल्याचं सांगत पुण्यातील परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश केला। मात्र तोतया OSDचा बनाव पोलिसांसमोर फार काळ टिकू शकला नाही। उपायुक्त रावले यांनी चक्र फिरवत पाटीलची माहिती काढण्यास सुरुवात केली। अधिकृत पातळीवर चौकशी केल्यावर पाटील हा कोणत्याही प्रकारे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित नसल्याचं स्पष्ट झालं। पुणे पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी आता या तथाकथित OSDला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे। मात्र अशा या OSDमुळे एकनाथ शिंदे मात्र वारंवार अडचणीत आल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोतया OSD पकडला जाण्याची ही काही पहिली घटना नाहीये। याआधी जळगावमध्ये हितेश संघवी याला पकडण्यात आलं होतं। हितेश संघवी हा स्वतःला एकनाथ शिंदे यांचा PA असल्याचं सांगत लोकांची कामं करून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळत होता। असेच एक प्रकरण जळगावमध्येही समोर आलं होतं। एकनाथ शिंदे यांचा PA असल्याचं भासवून या भामट्याने अनेकांना नोकरी लावून देण्याचं आमिष दिलं। यातून 15 ते 20 जणांची त्याने तब्बल 50 ते 55 लाखांची फसवणूक केली होती। मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळ्याचं हे प्रकरण होतं। एकनाथ शिंदे हे आधीच त्यांचे मंत्री आणि आमदार यांच्या कारनाम्यामुळे अडचणीत येत असतात। आता अशा तोतया OSD आणि PAंमुळेही ते अडचणीत यायला लागलेत। एकनाथ शिंदे यांच्या नावानं महाराष्ट्रात अजूनही अनेक OSD आणि PA फिरत असण्याची शक्यता आहे। कारण या OSD किंवा PAंची नियुक्ती कशी केली जाते हे मोठं गौडबंगाल आहे। यासाठी काय पात्रता आहे, एका मंत्र्यानं किती OSD, PA ठेवावे याचे निकष असले तरी त्याचं पालन होताना दिसत नाही। साधारणपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे 2 ते 5 OSD, 3 ते 6 PA किंवा PS असू शकतात। मात्र राज्यातील मंत्र्यांचे OSD आणि PAंची संख्या हे स्वतः तेही सांगू शकतील की नाही अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं स्वतःला म्हणून घेणारे एकनाथ शिंदे या OSD आणि PAंमुळे अडचणीत आल्याचं दिसतंय। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास हाईप करायला विसरू नका। धन्यवाद।